Good morning, students. Nitya, good morning. ओके, तर कालच्या क्लासला आपण वाक्याचे प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे 3 प्रकार आपण पाहिले. तर याचा स्वाध्याय सुद्धा तुम्हाला सांगितलं होता. 5-5 वाक्य. सर्वांनी केला स्वाध्याय? हा, ओके. ठीक आहे, आता आपण पुढचा व्याकरणाचा भाग घेऊयात. थोडेसे आपण पाठीमागे जे घेतलंय त्याच्यावरती प्रश्न उत्तर तुम्ही सांगायची. प्रश्न विचारते मी. जे अव्यय आणि वाक्य घेतले त्याच्यावरती. हा, ठीक आहे. कारण आता एक्झाम आहे आणि एक्झामच्या दृष्टीने महत्वाचं आहे, कारण मी पाठाखालचे प्रश्न जास्तीत जास्त टाकणार आहे. क्रियाविशेषण मी एक वाक्य देते. मी भरभर चालत, आवाज येतो ना सर्वांना? चालत, थांबा 1 मिनिट. हा, मी भरभर चालत गेले. आपल्याला ओळखायचंय अव्ययाचा शब्द आणि अव्ययाचा प्रकार. आवाज येतोय ना? मी भरभर चालत गेले. अव्यय ह्यातलं कोणतं आहे त्याचा शब्द सांगायचा आणि त्याचा प्रकार सांगायचा. हा. शर्वरीचं आलेलं आहे उत्तर. पार्थ पार्थ सातपुते, मी हे विचारलं. राधाराणी, पार्थ मी हे विचारते, अव्यय वाक्य नाही, अव्यय. अव्ययापासून सुरुवात करूया. अव्यय आणि वाक्याचे प्रकार दोन्ही आपण घेणार आहोत एकदा रिव्हिजन. मग नंतर एकवचन अनेक वचन घेऊयात, ते व्यवस्थित तुम्हाला आले की. हा, प्रज्वल पोंतकुले बरोबर आहे. पार्थ, ठीक आहे. ठीक आहे. राधाराणी बरोबर. आलेला आहे, तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेला आहे. ठीक आहे. सर्वांनी पोटोबा विरुद्ध
तक्रार केली. सर्वांनी पोटोबा विरुद्ध तक्रार केली. हा ओके ठीक आहे, असू द्यात. तुमचंच काय माझंही होतं, असू द्यात. राधाराणी ठीक आहे. सर्वांनी पोटोबा विरुद्ध तक्रार केली. आता याच्यातलं मला अव्ययाचा शब्द सांगायचा आहे आणि त्याचा प्रकार सांगायचा आहे. आवाज येतोय सर्वांना? चिराग म्हणतोय आवाज येत नाहीये, बाकीच्यांना येतोय आवाज? येस ओके. सर्वांनी पोटोबा विरुद्ध तक्रार केली. अरे तुमचं काय होतंय, पुढं आपण जातोय, मला वाटतं मागचं सपाट होतंय का काय? नित्या. हा राधाराणी बरोबर आहे. शर्वरी बरोबर आहे, पण अव्ययाचा प्रकार. हा जय बरोबर आहे, पण त्यातला एकच शब्द लिहायचा मागचा, तुला सांगितलं ना. योगी म्हणजे शब्दाला शब्द जोडणे. ठीक आहे. अरे विसरला का काय तुम्ही? ईश्वरी पहिला नाही शब्द घ्यायचा, त्याच्या पुढचा घ्यायचा, दुसरा घ्यायचा. हा शर्वरी बरोबर आहे. हा आयुष, सर्वांनी पोटोबा विरुद्ध तक्रार केली, हे वाक्य तुम्हाला मी सांगितलं. तर याच्या मधला आपण जसं आधी स्वाध्याय घेत होतो का नाही, प्रत्येक प्रकार झाला की स्वाध्याय घ्यायचे, मी अव्ययाचा प्रकार झाला की स्वाध्याय, म्हणजे प्रश्न विचारायचे तुम्हाला, तुम्ही उत्तर द्यायचा. तर तशा प्रकारे की मी आता प्रश्न काय केला तुम्हाला, की सर्वांनी पोटोबा विरुद्ध तक्रार केली, तर याच्या मधला तुम्ही सांगायचा अव्ययाचा शब्द आणि तो शब्दाचा प्रकार, त्या अव्ययाचा प्रकार. लक्षात आलं आयुष? तर आता आपण फक्त दोन टॉपिकचे रिव्हिजन घेतोय. दोन टॉपिक म्हणजे कोणते? तर अव्यय. बरं दोन टॉपिक राहू द्या, फक्त अव्ययाचेच रिव्हिजन घेतोय म्हणा. अव्यय, तर त्याच्यामध्ये पहिलं क्रियाविशेषण अव्यय, आणि क्रियाविशेषण अव्ययाचे चार प्रकार. क्रियाविशेषण अव्ययाचे कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिमाणवाचक और संख्यावाचक, हे क्रियाविशेषण अव्ययाचे चार प्रकार. नंतर दुसरा आपण मुख्य प्रकार पाहिला शब्दयोगी अव्यय, त्याचे प्रकार नाहीत. शब्दयोगी अव्यय आपण पाहिला. नंतर तिसरा पाहिला उभयान्वयी अव्यय, उभयान्वयी अव्यय. आणि चौथा पाहिला केवल प्रयोगी अव्यय. तर हे चार मुख्य प्रकार आपण पाहिले. पहिला जो क्रियाविशेषण आहे त्याचे चार प्रकार आहेत, आणि बाकीचे तीन प्रकार, मुख्य तीन प्रकार क्रियाविशेषण अव्यय, आणि बाकीचे तीन मुख्य प्रकार म्हणजे शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी. तर एवढे चार प्रकार आपण पाहिले. फक्त एकाच प्रकाराला उपप्रकार आहेत, तो कोणता? क्रियाविशेषण अव्यय. तर एवढ्यावरती आपण पुन्हा एकदा रिव्हिजन घेतोय, कारण ते महत्वाचं आहे, परीक्षेला येईल. आणि मला असं वाटलं की आपण जास्त पुढे जाण्यापेक्षा थोडेसे प्रश्न विचारून लक्षात घ्यावं. हा ठीक आहे. तर आलं सर्वांच्या लक्षात? तर आता आपला हा प्रश्न काय होता? सर्वांनी पोटोबा विरुद्ध तक्रार केली. तर हा, तर याच्यामध्ये आपल्याला सांगायचा अव्ययाचा शब्द आणि ते अव्यय, त्याचा प्रकार. अव्ययाचा शब्द सांगायचा आणि त्याचा प्रकार सांगायचा. ओके. नाही ईश्वरी, अजून लक्षात येत नाहीये तुमच्या. हे बघा, आपण शब्द सांगितले का नाही, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतात?
तर त्याच्यामध्ये साठी असतं, कडे असतं, मुळे असतं. शब्दाला शब्द जोडून येतो. शब्द योगी. शब्दाला शब्द जोडून येतो. पहा, याच्यामध्ये शब्दाला शब्द जोडलेला दिसतोय का तुम्हाला? हे बघा, पोटोबा विरुद्ध. आता विरुद्ध. मग हा काय आहे? शब्दयोगी अव्यय. जसं तुम्हाला सांगितलं, झोपडी मागे मोठा बंगला आहे असं म्हटलं तर झोपडी मागे दोन्ही शब्द जोडून आले, एकमेकांना जोडून आले. मग मागे हा शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, आता लक्षात आलं? बरं थांबा, फार कन्फ्युज होत आहे. आता फक्त आपण नकोच, इतकं नकोच. शब्दयोगी फक्त क्रियाविशेषण अव्यय पाहू पहिले. हं? शब्दयोगी, उभयान्वयी आणि केवल प्रयोगी आपण नंतर पाहू. ओके, तुम्ही कन्फ्युज होताय. ठीक आहे, फक्त आपण आता काय पाहतोय? क्रियाविशेषण अव्यय, जो आपल्या अव्ययांच्या मुख्य प्रकारापैकी एक आहे. आपण 4 मुख्य प्रकार शिकलो. पहिला क्रियाविशेषण अव्यय. बरं, पहिलाच फक्त पाहायचंय, बाकीचे 3 नंतर पाहूयात. ठीक आहे. मी परवा गावी गेलो होतो. मी परवा गावी गेलो होतो. ठीक आहे. हा, नित्य आलेले उत्तर. फक्त मला आता क्रियाविशेषण आपण फक्त पाहतोय, त्यामुळे क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकारापैकी कोणता प्रकार ते सांगायचं. क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण, स्थलवाचक क्रियाविशेषण, रीतिवाचक क्रियाविशेषण आणि परिमाण और संख्यावाचक क्रियाविशेषण. तर नित्याचं मला उत्तर आलेलं आहे. शर्वरीचंही आलेलं आहे. शर्वरी उत्तराचा शब्द नाही सांगितला. ईश्वरीचं उत्तर आलेलं आहे. पार्थचं पण उत्तर आलेलं आहे. हा, शर्वरी बरोबर, राधाराणी बरोबर. हा, ठीक आहे, आपण एक एकच प्रकार घेऊया म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. जयचा आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येते 4 प्रकारांपैकीच आपल्याला फक्त आता सांगायचंय. मला असं वाटलं होतं की तुमची आता रिव्हिजन होईल 15-20 मिनिटांमध्ये आणि आपण पुढचा भाग घेऊ, एक वचन अनेक वचन. पण नको, व्यवस्थित घेऊया. ठीक आहे. आता दुसरं वाक्य. मला आसपास शांतता जाणवत आहे. जाणवते किंवा जाणवते. ठीक आहे, बसत नाहीये, जाणवते. हा, मला आसपास शांतता जाणवते. हा, शर्वरीचा आलेला आहे उत्तर. हा, शंतनू. ओके, ठीक आहे. शंतनू, आता आपलं चाललंय क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे 4 प्रकार. तर यापैकीच तुम्हाला मी प्रश्न विचारते, तुम्ही फक्त सांगायचंय मला, त्यातला शब्द सांगायचाय आणि त्या अव्ययाचा. ग्रुप चॅट डिसेबल करायचंय का एबल करायचंय रे? काय करायचंय? राहू द्या का, म्हणजे सर्वांना नको? ठीक आहे, ठीक आहे, असू द्या. राधाराणीचा आलेला आहे. ईश्वरी, ईश्वरी प्रकार नाही सांगितला तू. ठीक आहे, असू द्या. आहे का? पार्थ नंदकुमार सातपुते. काय रे, शांतताच टाकले तू? शांतता आहे का? कुठेतरी दिलं का मी 4 प्रकारामध्ये हा शब्द? चिराग, तू दररोज हेच म्हणतोय, बाकीचे उत्तर देतायत. अरे हा, आयुष बरोबर आहे. बघ काय नेटवर्क इश्यू वगैरे तुझा.
हाँ ओके. आसपास स्थलवाचक. ठीक आहे. आता पुढचं घेऊयात आपण. मी. थांबा. मी हळुवार गतीने हळुवार किंवा हळुवार चालत होतो किंवा हळूहळू चालत होतो. आता येतोय का रे आवाज? हम्म. शर्वरी आलेला आहे. नित्या काय? मला वाटतं तुमच्या नाही व्यवस्थित, बऱ्याच जणांच्या नाही लक्षात येते. का बरं फास्ट घेतलं का आपण? मग तरी चुकताय तुम्ही. नित्या नाही ग. नित्या तू बरं असू देत. ठीक आहे, शब्दच चुकलाय, मी सांगते. हा म्हणजे मी जे सांगते ना तुम्हाला, घरी 10-10 वाक्य लिहा किंवा 5-5 वाक्य लिहा, तर त्यावेळी मला असं वाटतंय की तुम्ही ते पूर्ण वाचताय, परत व्याख्या वाचताय, किंवा मी जे सोडवून दिलेत उदाहरण जे दिलेत ते वाचताय, किंवा म्हणजे समजून घेताय असं मला वाटलं. पण तुम्ही ते 5-5, 10-10 वाक्य मग असंच लिहिताय का? नाही समजलं तरी आपलं. ईश्वरी नाही ग, जातीवाचक दिलंच नाही मी. ठीक आहे, मीच सांगते. हळुवार रीतिवाचक. परत एकदा सांगते समजून तुम्हाला. हे पहा, आपण पहिला प्रकार पाहिला, क्रियाविशेषण अव्यय. हं? क्रियाविशेषण अव्यय. ओके. आता आपण त्याचे प्रकार पाहिले. पहिला त्यातला होता स्थलवाचक. स्थलवाचक त्याच्यामध्ये स्थलवाचक मध्ये नाही, कालवाचक. पहिला कालवाचक. तुम दॅट ओनली आय. हा हा, ठीक आहे ठीक आहे, म्हणजे समजलंय ना, समजणं महत्वाचं नित्या, बाकी काही नाही. हा. फक्त नाहीतर मग तुम्हाला नाही समजायचं आणि मी पुढे पुढे जायचे, असं नको व्हायला, म्हणून. ठीक आहे. आधी बरं ठीक आहे. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक आणि परिमाणवाचक. आता स्थलवाचक मध्ये आपण एक सोपी पद्धत म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, की वाक्यातलं जे क्रियापद असतं शेवटी, एक असतील दोन असतील, तर त्यांना आपण प्रश्न विचारणार होतो कुठे. कुठे हा प्रश्न आपण त्यांना विचारणार होतो क्रियापदाला. ठीक आहे. स्थलला कुठला प्रश्न विचारणार होतो, नाही तुम्ही सांगा, टाईप करा म्हणजे थोडं लक्षात राहील. स्थलवाचकला, क्रियापदाला स्थलवाचक साठी आपण कोणता प्रश्न विचारणार होतो? हं. हा. तर कुठे, कोठे दोन्ही चालेल. कुठे हा प्रश्न आपण विचारणार होतो. कुठे हा प्रश्न विचारला की आपल्याला स्थलवाचक क्रियाविशेषण मिळणार होतं. हा ठीक आहे. आता कालवाचक. तर कालवाचकला पण एक सोपी पद्धत तुम्हाला सांगितली, की कालवाचक मध्ये क्रियापदाला हे अव्यय ओळखण्यासाठी, कालवाचक अव्यय ओळखण्यासाठी क्रियापदाला आपण कोणता प्रश्न विचारणार होतो? कधी और केव्हा. कुणी कधी सुद्धा म्हणू शकतं, कुणाला योग्य वाटत असेल तर केव्हा म्हणू शकता.
तर हा प्रश्न आपण क्रियापदाला विचारणार होतो. ठीक आहे. कधी और केव्हा, की आपल्याला लगेच कालवाचक क्रियाविशेषण अव्यय लक्षात येणार होतं. हा. टेस्टचं काय म्हणतोय आयुष? आयुष कसली टेस्ट? आयुष कसली टेस्ट बाळा? अरे हिंदीचा सिलेबस नाहीच दिला का तुम्हाला राधाराणी? अरे बापरे. ऐका, मला वाटलं दिलं असेल. हा, थांबा मी सांगते. हा क्लास झाला की लगेच करून मी सांगते त्यांना पटकन द्या म्हणून. ठीक आहे. असंही तुमचं शक्यतो जे झालंय त्यातलंच एक दोन टॉपिक देतील त्या. किती झालंय ना सगळं शिकवून तुमचं हिंदीचं? ठीक आहे, सांगते मी मिसला. देतील त्या. नाही, आता चालू आहेत ना. आता चालू आहेत सोमवारपासून. मॅडम सुट्टीवर होत्या, थोडी तब्येत वगैरे बरी नव्हती त्यांची त्यामुळे. हा हा, ठीक आहे आयुष. लगेच लगेच येईल तुम्हाला, 1 तासाच्या आत येईल सिलेबस. ठीक आहे. हम्म. बरं ठीक आहे. आता काय आपण पाहिलं? हा, कालवाचक. तर कालवाचकचं उदाहरण सांगते. हम्म. होईल ना बाळा. आता लेक्चर किती आहेत तुमचे? कितीपर्यंत आहेत? 12-20 पर्यंत आहेत ना? संध्याकाळी एक्झाम आहे. 2-3 तास हे करा. आज मराठीचा नका काहीच अभ्यास करू. तुम्हाला होमवर्क नाही देत मी आज. ठीक आहे. मराठीचा होमवर्क नाही देत. हा. स्थल झालं, काल झालं. वाचकचं उदाहरण तुम्ही सांगा. तुम्ही आता केव्हा केव्हा कधी सांगताय तर त्याचं उदाहरण पण सांगा चला. काय होतं, तुम्ही लिहून लिहून तुमच्या लक्षात राहतं. मी कितीही सांगितलं, मी 4 तास 4 क्लास ओरडते. स्थलवाचक, कालवाचक, रीतिवाचक, पण ते तुमचं बरंच विसरतंय. थोडस तुम्हीच प्रॅक्टिस ठेवा. हं. उदाहरण सांगा कालवाचकचं. हा, शर्वरीचा आलेला आहे. अथर्व. मी नाही रे अथर्व खुमणे. अरे क्रियापदाला आपण काय प्रश्न विचारणार होतो? कधी और केव्हा. हं? कधी और केव्हा. तर हे प्रश्न नाही, आपले हे शब्द नाही घालायचे वाक्यात. ह्या शब्दांचं उत्तर घालायचंय वाक्यात. हा हा, ठीक आहे. नाही, A, 8, A, B, C सर्वांना सांगते मी. सर्वांसाठी सांगते. मिसला तुमच्या तिन्ही ग्रुपवरती टाकायला सांगते. उद्या मी फिरायला चाललोय. ठीक आहे, छान. उद्या मी काल वागेत. हा, प्रथमेश, ईश्वरी, यश, अदिती. ठीक आहे, प्रार्थना. आयुष. जय. ठीक आहे, म्हणजे आलंय तुमच्या लक्षात. फक्त थोडं कन्फ्युजन होतंय. हा, झालं. आता कालवाचक झालं. आता एकदम स्थलवाचक आणि कालवाचक. फक्त आता याच्यावरती विचारणार मी. स्थलवाचक आणि कालवाचक लक्षात घ्यायचंय. बाकी दुसरं कुणीही काही लिहायचं नाही. फक्त स्थल आहे का काल आहे एवढंच सांगायचं मला. अं,
मी पलीकडे उभा होतो. हा, प्रथमेश आलेला आहे, आहे बरोबर, ठीक आहे. मला माहित नाही तरी मी ट्राय केला पण ते चुकले. ओके अथर्व, आता तू 10-15 मिनिटं लेट झाला, पण मी हे अव्यय किती दिवसापासून शिकवते? किती दिवसापासून शिकवते राधा राणी? 3 दिवसापासून शिकवते का? मला जास्त वाटतंय, जास्त दिवस शिकवल्यासारखं. हा, ठीक आहे, 3-4 दिवसापासून शिकवते. तू नव्हता का क्लासला अथर्व? ठीक आहे, असू द्यात. पण झालंय, बरंच प्रॅक्टिस मी घेतलेलं आहे असं म्हणजे मला वाटलं, पण असू द्यात, घेऊयात जास्त. हा, तर हे आलं लक्षात तुमच्या? थोडं प्रॅक्टिस करायचं घरी पण. जे दिलेत इथं त्याच्या सारखीच वाक्य घरी बनवायचा प्रयत्न करायचा. हा. हा, आलंय लक्षात आता हे. आता पुढचं वाक्य देते. याचं उत्तर आहे पहा, पलीकडे स्थलवाचक. हा, पलीकडे हा शब्द आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. ओके. आता दुसरं उदाहरण. मी हे ळ आहे बरं का, शाळेत जाईन. मी नंतर शाळेत जाईन. मग आता किती परफेक्ट यायला पाहिजे होतं तुम्हाला? हम्म. ठीक आहे, ठीक आहे, ओके, छान. आता आलेलं आहे पहा, बऱ्याच जणांचं उत्तर व्यवस्थित आलेलं आहे. आदिती काय म्हणायचंय? पार्थ, हा बरोबर. चिराग बरोबर. क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार सांग चिराग. राधाराणी. काय राधाराणी? गडबड नका करू रे, थांबते की मी. टाईप करायला गडबड नका करू, असे गोंधळ घाई करू नका. हळूहळू केलं तरी चालेल. हम्म. पार्थ, काय रे? काल, स्थल, रीती. प्रज्वल, मी काय सांगते, क्रियाविशेषणच घेते मी 2 प्रकार, पण ते दोन्ही पैकी कोणतं? स्थलवाचक आहे की कालवाचक आहे हे विचारलं मी. हम्म. ठीक आहे. पहा, नंतर हा शब्द आहे पहा. केव्हा जाईन? तुम्हाला काय म्हटलं की कालवाचक साठी आपण प्रश्न विचारायचा आहे. केव्हा जाईन? पहा, केव्हा जाईन म्हटलं की नंतर जाईन. केव्हा प्रश्न आपण कशामध्ये विचारतो? कालवाचक मध्ये विचारतो. म्हणून नंतर हे काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण. आता तुम्ही म्हणाल, तुम्ही डायरेक्ट केव्हा हा प्रश्नच का विचारला? तर पहा, कुठे हा प्रश्न सुद्धा विचारून पहा. कुठे जाईन येते का उत्तर? शाळेत जाईन उत्तर येते, पण शाळेत हे अव्यय आहे का? शाळा हे नाम आहे. हे नाम आहे, आपण दिलेलं नाव आहे शाळा. मग अव्यय कधी येते? जेव्हा आपण केव्हा जाईन असं विचारलं तरच नंतर हे अव्यय येते. म्हणून हे कालवाचक क्रियाविशेषण आहे. हे असं पण घेतलं होतं मी क्लासला, की कोणता प्रश्न विचारायचा, मग कधी उत्तर येते. ठीक आहे, आणखी घेऊयात आपण. थोडं चुकतंय तुमचं आणखी. अं, मी चहूकडे
पाहात होतो. पहा इथं दोन क्रियापद आहेत. पहा प्रश्न विचारून पहा. आपले फक्त दोनच प्रकार चालू आहेत सध्या, स्थलवाचक आणि कालवाचक. तर यातलं दोन पैकी म्हटल्यावर चुकवायचं नाही. मी चहूकडे पाहत होतो. हम्म. हा चहूकडे. हा ठीक आहे. आलंय उत्तर आता व्यवस्थित. हा योग्य उत्तर. प्रज्वल. काय लिहायचे? ठीक आहे. ठीक आहे. आलेलं आहे बऱ्यापैकी सर्वांचं आलेलं आहे बरोबर. फक्त प्रज्वल लक्ष दे जरा. नसेल लक्ष दिलं तर तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर किती रे? ते एकदा वाचा. पेज नंबर बघा, नाही त्यात जास्त नाही दिलेलं वाटतं. हा पेज नंबर पार्थ म्हणतोय 16. 16 मध्ये आहे का? नाही 16 वरती हे केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. एक मिनिट. 12 मध्ये आहे. आता माहिती नाहीये पण मी घेतले. मी म्हटलं की तुमचं चुकलं तरी चालेल पण उत्तर पाहिजे व्यवस्थित, म्हणजे स्थलवाचक कालवाचक असं. आवाज हळू येतो? आवाज येत नाहीये? ऑडिबल म्हणते. ठीक आहे ठीक आहे, ओके असू द्या. थोडं रेंजचा काही प्रॉब्लेम नाहीये मला. आता येतोय? हा ओके ओके ठीक आहे. हा की पुढचं उदाहरण घेऊयात आपण. आता सांगा, अतिशय सोपं. सांगा मला यातला अव्ययाचा शब्द आणि प्रकार. आवाज येतोय ना? हा ठीक आहे. प्रथमेश आलेला आहे. प्रकार प्रथमेश. स्थलवाचक आहे की कालवाचक आहे? हम्म. हा ठीक आहे प्रथमेश बरोबर. शर्वरी बरोबर. ईश्वरी बरोबर. राधाराणी बरोबर. जय बरोबर. ठीक आहे, म्हणजे आलंय तुमच्या लक्षात आता. हा नित्या बरोबर. शंतनू बरोबर. शंतनू शब्द कोणता आहे रे? बरोबर. ठीक आहे. आदिती बरोबर. ठीक आहे. आले तुमच्या लक्षात? आता आणखी घेऊया ना 2-3. आता रीतिवाचक आणि ह्याची घेऊया का? परिमाण संख्या वगैरे. हे लक्षात आलं आणि काल? येस ऑर नो सांगा. नसेल आलं तरी नो म्हणा. कारण परीक्षेमध्ये व्यवस्थित सर्वांना लिहिता आलं पाहिजे.
आणि क्लास झाल्यानंतर थोडी प्रॅक्टिस कधी कराल? उद्या करा, उद्या. आज नको तुम्हाला, आज हिंदीची टेस्ट आहे ना, तर हिंदीचं थोडंसं करा. ठीक आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय नाही लक्षात राहता ते, लक्षातून जातं. म्हणजे इथं किती शिकला तुम्ही, इथं किती उत्तरं दिली, पण थोडी जरी प्रॅक्टिस घरी नाही केली न, परवा तेच मी विचारलं तर तुमच्या लक्षात नाही येणार. त्यामुळे घरी प्रॅक्टिस करा. ठीक आहे. आता आपण पाहतोय रीती आणि परिमाणवाचक. मी, एक मिनिट, किंचित हळवा झालो. मी किंचित हळवा झालो. मी किंचित हळवा झालो. हम्म. प्रथमेश, पण त्याचं रीतिवाचक आहे की परिमाणवाचक आहे ते सांगायचं. हो, राधाराणी बरोबर आहे. प्रथमेश बरोबर. प्रथमेश नाही. ईश्वरी बरोबर. शर्वरी चुकते. पार्थ बरोबर. बर, परत एकदा उदाहरण घेण्यात तुम्हाला समजावून द्यायला पाहिजे होती. तुमची उत्तर पाहून मला असं वाटतंय माझंच काहीतरी चुकतंय. ठीक आहे, आपण परत घेऊया. हा, रीतिवाचक. हा, रीतिवाचक. किंचित होतं संख्यावाचक वर परिमाणवाचक. आता आपण फक्त आधी रीतिवाचक घेऊया. तर रीतिवाचक म्हणजे क्रिया कशी घडली, क्रिया कशी घडली ते सांग. तर आपण क्रियापदाला प्रश्न विचारायचा आहे, कसे किंवा कसा, हा प्रश्न विचारायचा. जसं मी सावकाश चालत होतो. तर आपण या पदाला प्रश्न विचारणार, कसा चालत होतो? उत्तर आलं, सावकाश. कसा चालत होतो? सावकाश. सावकाश हे आपण रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययामध्ये शब्द दिलेला आहे. मग सावकाश हे काय आहे? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. सावकाश, हळूहळू, भरभर, बरेचसे दिलेले आहेत तुम्हाला शब्द. तर त्याच्यावरून हे ओळखायचं. क्रिया कशी घडली, चालण्याची क्रिया कशी घडली? सावकाश. हा, तर हे आपण घेतलेले शब्द. राम जोरात घरी गेला, हळूहळू चालत होता वगैरे, हे घेतलेले आहेत आपण उदाहरणं. पण आता हे एवढं लक्षात, रीतिवाचक म्हणजे काय आहे की क्रिया कशी घडली. ओके. आणि परिमाण और संख्यामध्ये आपण कोणता प्रश्न विचारणार आहे क्रियापदाला? हा, शर्वरी कुठे आहे तुझं आन्सर? नाही. किंचित, किंचित काय होतं रे? किंचित मला सांगा परत एकदा. हे दिलेत ना तुम्हाला शब्द, किंचित. कशात दिलेत तुम्हाला किंचित हा शब्द? कोणत्या अव्ययामध्ये दिला? म्हणजे थोडस प्रमाण, की किंचित, काहीस, थोडस. परिमाणवाचक मध्ये किंचित म्हणजे किती, असं. किती, तर आपण काय म्हणतो? किंचित, थोडस, असं. मग किती हा शब्द कुठे विचारतोय आपण? परिमाणवाचक मध्ये. आलं लक्षात? संख्यावाचक वर परिमाणवाचक. परिमाण म्हणजे प्रमाण. प्रमाण जसं तुम्हाला सांगितलं, किलोग्रॅम वगैरे ते पण सांगितलं. संख्या 1 2 3 4 हे पण सांगितलं. ठीक आहे. आता परिमाणवाचक आपण पाहूयात.
परिमाण और संख्या. तर याच्यामध्ये किती प्रमाण ते दाखवतं. क्रियापदाला आपण प्रश्न विचारला किती, की आपल्याला उत्तराचा जो शब्द येतो ते आहे परिमाण और संख्यावाचक. जसं मी किंचित हळवा झालो. मी किंचित हळवा झालो. तो किंचित हळवा झालो. मी किंचित हळवा झालो. हा, तर इथं काय प्रश्न विचारणार आपण? हा, प्रार्थना. ओके, ठीक आहे. किती झालो? तर किंचित झालो. ठीक आहे. मग किंचित हा शब्द काय आला? परिमाणवाचक. काहीतरी आपल्याला प्रमाण दाखवतोय तो शब्द. परिमाण मीन्स प्रमाण. ठीक आहे. मी काहीसा घाबरलो. मी काहीसा घाबरलो. हा, जरा जरा पण होते, कारण ते प्रमाण दाखवते ना. जरा जरा थोडस. पार्थ, काय रे, तुझं लक्ष नाहीये का पार्थ? मी आता सध्या काय घेते रे? कोणता प्रकार घेते? आता काय घेतलं मी? हा, मग मी त्याच उदाहरण दिलं ना. हे प्रमाण दाखवते ना आपल्याला काहीसा. हा, परिमाणावर संख्यावाचक. ठीक आहे. हम्म. मी थोडेसे खाऊन घेतले, किंवा मी थोडेसे खाल्ले. ठीक आहे, आता लक्षात आलेलं आहे तुमच्या. येते उत्तर. नित्याचं आलेलं आहे. प्रथमेश ओके. शर्वरी ओके. हम्म, ठीक आहे, आता लक्षात आलेलं आहे तुमच्या. परिमाणवाचकच लिहा, कारण थोडेसे हे प्रमाण दाखवते. परिमाणवाचकच लिहा, संख्यावाचक लिहिण्यापेक्षा परिमाणवाचक. ठीक आहे. होमवर्क नको. हेच रिवाइज करा तुम्ही सर्वांनी. व्यवस्थित करा पण. काय काय घेतलं आपण? क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. हे चारही याच्यावरती मी पुन्हा आणखी प्रश्न विचारणार आहे. ते सर्वांनी व्यवस्थित करायचं. आज नाही झालं तुम्हाला तर उद्या परवा कधीही करू शकता तुम्ही. ठीक आहे. ओके. ओके. ठीक आहे.